आता ही मला विचारणार की सकाळी सकाळी उठून कुठे गेला होतास बाबा, आणि मी नाही सांगू शकणार की मी अर्जुनवर सूड उगवण्यासाठी गेलो होतो. हेही नाही सांगू शकणार की आज मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस आहे, कारण आज मी माझ्या शत्रूचं अर्जुनचं मरण बघून आलो. या आता आपल्या दोघांच्या वाटेत असलेला हा शेवटचा काटाही दूर झाला. नाउ आय एम टेन्शन फ्री. रोहित, अरे कुठे गेला होतास तू सकाळी? घरी एवढी माणसं आहे, कुणाला तरी सांगून जायचं ना. बरोबर डायलॉग बोललीस. काय म्हणजे मला माहितीच होतं की तू हा प्रश्न मला विचारला, आणि मला हेही माहितीये की तू आता मला झापणार आहेस. रोहित, काय चाललंय तुझं? मी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तू नीट देत नाहीयेस. सॉरी, मी इथे जवळच गेलो होतो, माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून. अरे नाश्ताही न करता गेलायस तू, आणि आता सगळ्यांची जेवण झाल्यावर येतोयस. बरं, बाहेर काही खाल्लंयस का तू? वाटलंच होतं मला, म्हणून मी तुझी वाट बघत बसले होते. म्हणजे तूही नाही जेवलेस अजून? नाही. बरं चल आता जेवून घे. बस. काय झालंय रोहित? असं का बघतोयस तू? तुला माहितीये, तू खूप सुंदर दिसतेस. तुझ्याकडे पाहतच राहावं असं वाटतं. बरं, जेवून घे. जेवून घे म्हणजे तूही बस जेवायला? नाही नको, मला भूक नाहीये. अगं असं काय करतेस? कमावणार आहे, चल बस 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 बस. असं कसं? जेवायला लागेल तुला. नाही रे रोहित, मला खरंच भूक नाहीये. जेवायचं घ्या. नाही नको. नको काय? घे. रोहित खरंच नको. जेवायला लागेल, घे. अरे नको म्हणते ना मी. घे. रोहित खरंच नकोय मला. खा. रोहित नकोय ना. काय झालं का याला? काही खात का नाही? तेच तर कळत नाहीये ना. पण यांनी जर काही खाल्लं नाही तर हा जिवंत कसा राहणार? अगं मिताली, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की अर्जुनची अवस्था एखाद्या मेणाच्या पुतळ्यासारखी आहे. म्हणजे? अगं म्हणजे तो जिवंत आहे पण त्याला काही कळत नाहीये. मला एक कळत नाहीये, अशा मेणाच्या पुतळ्याला आपण घरीच का घेऊन आलोय? तिथे हॉस्पिटलमध्ये त्याच्या जीवाला धोका होता म्हणून आणलं. अहो पण अशा माणसाची काळजी घेणं काही सोपी गोष्ट आहे का? कोण घेणार याची काळजी घरात? मी घेईन याची काळजी. आणि मिताली, तुम्हालाही घ्यावी लागेल. कुठली गोष्ट सहज मिळत नसते, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. आता अर्जुनची थोडीशी सेवा केलीस ना, तरच तुला त्याची फळं मिळतील. कळलं? काय नक्की काय तुझ्या मनात? विश्वमोहन आणि रोहितचा सर्वनाश, आणि तो करण्यासाठी अर्जुनच आपल्याला मदत करेल. आता अर्जुनच आपलं शस्त्र असेल. मला असं वाटतं मायाताई, तुम्ही जरा जास्तच स्वप्न बघताय ना. ज्या माणसाला धड उठता येत नाहीये, उभं राहता येत नाहीये, त्याला तुम्ही शस्त्र बनवणार आहात? मी बरं करीन अर्जुनला. मी त्याला पूर्वीसारखा करीन. अजय, एक काम कर,
हॉस्पिटलमध्ये ती नर्स होती ना जिने आपल्याला मदत केली. तिचं काय? तिचं काय कशाला ते मी नंतर सांगते तुला. तिला आधी घेऊन ये. तिला सांग मी बोलावलंय म्हणून. पुढचं काय ते मी बघते. रोहित, रागवलंयस माझ्यावर? अरे मला खरंच भूक नव्हती. माहितीये मला, म्हणूनच जेवली नाहीस ना तू. तुला खरंच भूक नव्हती की माझ्या बरोबर जेवायला बसायचं नव्हतं? तसं काही नाहीये. तसंच आहे. बघतोय मी, दूर दूर ठेवतेस मला. मला माहितीये की तू अर्जुनला विसरू शकत नाहीयेस, पण किती दिवस असंच चालणार आहे? अरे मी म्हणजे नाहीये तुझ्याकडे उत्तर आर्या. आर्या अगं, आपलं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय. आता असं वागून नाही चालणार ना. रोहित, का कुणाच ठाऊक मी अजूनही माझ्या मनाला समजवू शकले नाहीये. मला थोडा वेळ लागेल. आय कॅन अंडरस्टँड. हे बघ, आपलं आता लग्न होणार आहे. आपल्याला सुखाने छान संसार करायचा आहे. गुड गर्ल. दादा, तुम्ही? का? मला माझ्याच घरात बघून तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? नाही, तसं काही नाही. उलट मला आनंद झाला तुम्हाला पाहून. तुम्ही परत आलात अलिबागहून. म्हणजे मी अलिबागला गेलो होतो हे तुलाही ठाऊक? हा, म्हणजे आर्याच म्हणाली होती मला. पण तुम्ही कशासाठी गेला होता ते माहित नाही. नाही, ते तिलाही माहित नव्हतं, म्हणून नसेल सांगितलं. तुला उत्तर हवंय तुझ्या प्रश्नाचं? नाही, तसं काहीच नाही. म्हणजे सांगतो. शहानिशा करायची होती काही गोष्टींची, म्हणून गेलो होतो अलिबागला. शहानिशा? कसली शहानिशा? काय ना रोहित, मला इतके प्रश्न कोणी विचारत नाही, त्यामुळे मला सवय नाही अशा प्रश्नांची उत्तर द्यायची. पण तरी कळेल, लवकरच कळेल कसली शहानिशा आहे. सकाळी कुठे गेला होतास? मी कुठे गेला होता सकाळी? हा, ते एक महत्वाचं काम होतं, त्याच्यासाठी गेला होतो. कसलं काम? हा, काही विशेष नाही. विशेष नसलं तरी काम होतं ना. सांग, कसलं काम होतं? विश्वा, अरे काय करतोयस? आल्या आल्या त्याची कसली चौकशी करतोयस? मावशी, काही गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात. उशीर झालाय, पण वेळ नक्कीच केली नाहीये. अरे तेच म्हणते मी, उशीरच झाले. पण वेळ जाण्याआधी काही गोष्टींची चर्चा व्हायला हवी. कसली? अरे दोघांच्या लग्नाची. सध्या तरी ते शक्य नाहीये मावशी.
अरे पण का? शहानिशा करायची काही गोष्टींची, मग बघू लग्नाचं काय ते. कोणत्या गोष्टी? ते कळेल लवकरच. त्या अर्जुनचं टेन्शन संपतंय तोच हे नवीन संकट आलं. विश्वाला अलिबागला माझ्याबद्दल काही कळलं तर नसेल. हे बघ, विश्वमोहनला तुझ्याविषयी काहीही माहित नाहीये. कशावरून बोलतोयस तू हे सगळं? अरे मी अलिबाग मध्ये चौकशी केली आहे. तू गेला होतास का तिथे स्वतः? मी स्वतः नव्हतो गेलो, पण मी फोनवरनं चौकशी याला ना केली. उंटावरून शेळ्या हाकणं असं म्हणतात. फोनवरनं चौकशी केली, इडियट. अरे हो, पण त्यासाठी सुद्धा कॉन्टॅक्ट लागतात. ए गप्पा तर फार मोठ्या मोठ्या मारतो रे तू. काय झालंय? काय एवढा बिथरलायस तू? तिथे नक्कीच काहीतरी झालंय. तो विश्वमोहन आल्या माझी उलट तपासणी घेतोय. त्याचा बोलण्याचाही फरक पडलाय यार. विश्वमोहनला आणि किती घाबरणार आहेस? तुला कळत नाही रे, अक्कल शून्य आहेस तू. डोक्यावर अक्षता पडेपर्यंत घाबरायला लागणार आहे त्याला. सगळी कामं अर्धवट करून ठेवतोस आणि मी गोत्यात येतो त्याच्यामुळे. ए गप्पा बस. तुला काय सांगितलं होतं? एक काम सांगितलं होतं तुला, त्या अर्जुनला मारायचं म्हणून. मला काय म्हणालास तू की मारलं मी त्याला? मेला तू. जिवंत कसा राहिला तो? हो, मी त्याचा ऑक्सिजन मास्क काढला होता. तरी जिवंत कसा राहिला तो? अरे आपलं नशीब चांगलंय की माया तिथे पोहोचायच्या आधी तो मेला, नाहीतर वाट लागली असती आपली. काय उपयोग नाही रे तुझा, उगाच पोचतोय मी तुला. तू पोचतोयस मला उगाच. मी आता काही कामाचा नाही राहिलो तुझ्या. तुझ्या प्रत्येक कामात, मग ते चांगलं असो किंवा वाईट, मी साथ दिली आहे. आणि आता तुझ्या काही कामाचा नाही राहिलो मी. असं काय घबाड काढून दिलंयस रे तुम्हाला? तुला अर्जुनचा बदला घ्यायचा होता, तुला प्रॉपर्टी मिळवायची होती, तुला आर्या बरोबर लग्न करायचं होतं, म्हणून तू माझा वापर करून घेतलायस. बघ मला नाही बस. आता मी तुझ्या काही कामाचा उरलेलोच नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता जेव्हा मी तुझ्या काही कामाचा उरलेलो नाहीये ना, तेव्हा यापुढे मला फोन करायचा नाही. स्वतःची कामं स्वतः कर. यार